आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बरे झालेल्या मनोरुग्णांनी अनुभवली मेट्रोची सहल। अनेक वर्षांनंतर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बदललेलं शहर पाहून रुग्ण झाले अवाक। मनोरुग्णालयातील उपचारानंतर त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नाहीत, त्यामुळे त्यांचं वास्तव्य मनोरुग्णालयातच असतं। रुग्णालय हेच त्यांचं घर झालं आहे। अशा बरे झालेल्या 54 महिला आणि पुरुष रुग्णांची सहल मेट्रो ट्रेनमध्ये आयोजित करण्यात आली होती। मेट्रो ट्रेनमधील प्रवास रुग्णांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता। मेट्रो ट्रेनमधून रुग्ण बदललेल्या शहराचं रूप पाहून अवाक झालेले दिसत होते। रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह, जिज्ञासा, कुतूहल एकाच वेळेस अशा भावमुद्रा स्पष्ट दिसत होत्या। एरोडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दीर्घकालीन वास्तव्यास असलेले अनेक बरे झालेले रुग्ण आहेत। त्यांना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नसल्यानं त्यांचा मुक्काम रुग्णालयातच आहे। रुग्णालय हेच त्यांचं घर आहे, त्यामुळे सुट्टी, सण आणि उत्सवात कुठेच त्यांचा प्रवास होत नाही। 4 भिंतीमध्येच त्यांचं विश्व सामावलेलं आहे, त्यामुळे त्यांची सहल आयोजित करण्यात आली होती। जिल्हा न्यायालयाच्या मेट्रो स्थानकावर जेव्हा सगळे आले, तो परिसर बघून एका रुग्णानं या ठिकाणी धान्य गोडाऊन असल्याची माहिती दिली। त्यानंतर मेट्रोतून नदी, पूल, इमारती न्याहाळताना सगळे रुग्ण टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होते। त्यानंतर सगळ्यांना एम्प्रेस गार्डनमध्ये नेण्यात आलं। दुपारचं जेवण करण्यात आलं। त्यानंतर रुग्णांनी नृत्य, विविध खेळाचा आनंद लुटला। सगळ्यांनी फुलराणीमधूनही फेरफटका मारला। सहलीबद्दल सगळ्यांनी आनंद व्यक्त करत कुटुंबातील व्यक्तीपेक्षा काळजी घेतली आणि प्रेम दिल्याबद्दल सांगताना त्यांना आनंद अश्रू आवरता आले नाहीत। सकाळी जेव्हा बस सहलीसाठी निघत होती, त्यावेळेस माजी आमदार जगदीश मुळीक यांनी हिरवा झेंडा दाखवून सहलीचा शुभारंभ केला। यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुनील पाटील, गणेश बाबर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उद्योजक सुभाष तालेरा, मंगेश गोळे उपस्थित होते। मनोरुग्णालयातील सहल यशस्वी करण्यासाठी गणेश बाबर, सुभाष तालेरा, अझहर खान, मेट्रोचे संचालक डॉक्टर हेमंत सोनावणे आणि कर्मचारी तसंच रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुनील पाटील, उपाधीक्षक डॉक्टर श्रीनिवास कोलोड, समाजसेवा अधीक्षक भाऊसाहेब माने, व्यवसाय उपचार तज्ज्ञ विद्या सूर्यवंशी, अनिता मोरे, मनोरुग्ण तज्ज्ञ, परिचारिका, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांचं सहकार्य मिळालं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। नमस्कार, माझं नाव इरफान यासिन शेख आहे। आम्ही ज्या स्टेशनवरनं बसलो शिवाजीनगर, तिथं अगोदर ठाण्याचं उड्डाण होतं। आता आम्ही रामवाडीला चाललोय फिरायला। 5 दिवसातनं मेंटल हॉस्पिटलमध्ये आम्हाला डॉक्टर यांनी फिरायला आणलं आणि मोळी सरांच्या मित्रांनी आम्हाला फिरायला आणलं। फार छान आनंद वाटतंय। असं वाटतं आम्ही सुटून घरी जावं आणि मेट्रोचा सारखा प्रवास करावा। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।